शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी. कापसाच्या भावात होत आहे वाढ. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या भावामध्ये झालेली आहे वाढ. मित्रांनो, त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजून एक शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती बातमीसुद्धा आपण बघूया. मित्रांनो, ती बातमी एकदा सांगतो. FRP नुसार ऊस दरासाठी हवे प्रति टन 500 रुपये अनुदान. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक. साखर उद्योगाचे सरकारला साकडे. मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आहे. वाढलेली FRP अर्थात ऊसाचे दर, बँकाचे 13,000 कोटी रुपयाचे कर्जात FRP देण्यासाठी येणारी तफावत यामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात सापडला आहे. यात राज्य सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी साखर उद्योगाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक 24 महत्त्वाची बैठक होत आहे. केंद्र सरकारकडील प्रश्नाबाबतही राज्य सरकारने पाठपुरावा करावा अशी विनंती उद्योगाकडून यावेळी करण्यात येणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विनय कोरे, अभिमन्यू पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुख्य सचिव जलसंपदा कृषी ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सहकार विभागाचे प्रधान सचिव, कृषी सहकार साखर आयुक्त, राष्ट्रीय व राज्य सहकारी साखर महासंघ तसेच साखर उद्योगाशी संबंधित सर्व घटक उपस्थित राहणार आहे. केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामासाठी 10.25% साखर उताऱ्याकरिता 3,550 रुपये प्रति क्विंटल टन FRP निश्चित केली आहे. ही रक्कम देण्यासाठी कारखाने बँकाकडून साखरेच्या तारणावर प्रति क्विंटल कर्ज घेतात. कर्जाची एकूण रकमेच्या 85% रक्कम कारखान्यांना दिली जाते. मात्र त्या कर्जाचा वापर करताना FRPसाठी किती रक्कम द्यावी याचे बंधन कारखान्यांना घालून दिले आहे. ही रक्कम प्रति टन 2,309 रुपये आहे. मित्रांनो, कर्जफेडीसाठी हवी मुदत. कर्ज परतफेडीसाठी 7 वर्षाची मुदत द्यावी अशी मागणी कारखान्यांनी केली आहे. कामगाराचे वेतन, ऊसतोड कामगाराची देणी देण्यासाठी आत्मनिर्भर योजना राबवून 2 वर्षाचा विलंबावधी द्यावा. हे कर्ज 2% व्याजदराने उपलब्ध करून द्यावे असंही कारखान्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत केंद्र सरकारकडील 3 महत्त्वाच्या मुद्द्याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा करा अशी विनंती करण्यात येणार आहे. त्यात ऊसाची FRP 4,100 रुपये प्रति टन असून साखरेची विक्री प्रत्यक्षात 3,700 प्रति टन क्विंटल रुपयांनी होत आहे. त्यामुळे 400 रुपयाचा तोटा होत आहे. मित्रांनो, इथेनॉलसाठी वाटा. गेल्या 2 वर्षात FRP 16% वाढले आहे. दुसरीकडे इथेनॉलचे दर मात्र 3 वर्षापासून स्थिर आहे. ते वाढावेत. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांचा सध्याचा 28% वाटा किमान 50% पर्यंत जावा. तसेच युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण 20% वरून किमान 27% पर्यंत करावे अशी मागणी आहे. या 3 महत्त्वाच्या प्रश्नाबाबतही राज्याने केंद्र सरकारकडे आग्रह धरावा अशी मागणी होत आहे. तर मित्रांनो, आज बैठक आहे. बघूया ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय बातमी येते ते. आता वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, सुरुवात करतोय. नरखेड येथे नंबर 1 जातीचा कापूस 197 क्विंटल आवक 7,650 रुपये दर. तर मित्रांनो, इथून पुढचे बाजार भाव पटापट सांगतो. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,250, वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,700 रुपये, त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 7,800 रुपये, त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,160 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,055 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,600 रुपये, त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,150 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,830 रुपये, त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये, त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 7,800 रुपये, त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,750 रुपये, त्यानंतर मित्रांनो मलकापूर बुलढाण्यात 7,500चा भाव सध्या सुरू आहे. तर चिखली बुलढाणा या ठिकाणी खाजगी बाजारात 7,200, तर गंगाखेड परभणी 7,850चा भाव आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.